सगळ्यांची सहर्ष स्वागत आहे व्यासपीठावरती। या दोनगर चषकामध्ये सहर्ष स्वागत। चला पंच नामदेव डोळस यायचं लवकर लवकर। नामदेव डोळस, नाना डोळस यायचं ओके आहेत उपस्थित। कालुराम शेवळे यायचे आपण सुद्धा नक्की। मोठी लढत पाहायला मिळते ग्रँड फिनाले पाहू शकाल। मोठी लढत पाहायला मिळते। सलामवीर पाहू शकाल। नॉस्ट्रेला एंड वरती दीपेश हा फलंदाज। नॉस्ट्रेला पाहू शकाल। अजय फसाले स्ट्राइकिंग एंड वरती दीपेश। नॉस्ट्रेला अजय याच पंचाने दिलाय ग्रीन सिग्नल। हिरवा कंदील लेट्स प्ले। 4 षटकाचा सामना आहे। पहिले षटक नक्कीच P1 चा मॅडरी पॉवर प्ले षटक असेल मित्रांनो, ही नोंद घ्यायचे। येस गोलंदाज सज्ज उदेश निरगुडा। पहिलाच बॉल स्लो वन करवली, गतीमध्ये परिवर्तन फसवलं गेलंय। गोलंदाज आलाय ना पहिल्याच चेंडूवरती पहिलाच गडी बाद। दीपेश बॅक टू पवेलियन। पहिला धक्का लागलाय। न्यू बॅटर पाहू शकाल मिलिंद फसाले। इट इज ओल्ड इज गोल्ड मॅन। मिलिंद फसाले जातोय। पहिल्या चेंडूवरती हाफ ट्रॅकर स्लो वन डिलिव्हरी वापरली होती, त्या चेंडूवरती मात्र फसवला गेला आणि फलंदाज मात्र दीपेश बाद झालाय। टीम खांडीच्या पडा संघाला परास्त केलं होतं, तर दुसऱ्या बाजूला आव्हाले संघाला परास्त केलं होतं। अशा दोन टीम महत्त्वपूर्ण। गोलंदाज सज्ज उदेश मिलिंद फसालेसाठी स्वीप शॉट साधवलाय। घुटण्यात एक तमाशा देख। चेंडू झालाय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट कनेक्शन। चेंडू चौकार 4 धावा। त्याच मातीवरती सराव करत असते 3 टीम पाहुशल होम टीम। एसपी स्पोर्ट्स साखरवाडा यस दरम्यान उदेश तयार, मिलिंद फसालेसाठी तयार। स्लो वन डिलिव्हरी पुन्हा एकदा आडवा बॅटने कडक प्रहार। क्षेत्ररक्षक आलेत परंतु राहिले दुसरा चौकार। लगातो चौकार गोटेकर। यस गोलंदाज उदेश स्ट्राइकिंग एंड वरती मिलिंद फसाले बॅक टू बॅक सलग चालाय दुसरा चौकार। आत्मविश्वास मात्र आता धुनावा लागेल, कॉन्फिडन्स मात्र वाढला गेलाय। याला खोलून काढलाय चांगला असा ड्राइव्ह। हो क्या बात आहे। खराब चुकीला माफी नाही टेनिस क्रिकेटच्या पडल्यावरती आणि सलगचा कॅप्टन बॉल लगाता चौका। सलगचा तिसरा चौकार 3 मागच्या सामन्याचा जो हिरो ठरला होता, नक्की टीम खांडीच्या पाडा संघाचा गोलंदाजा कर्दनकाल ठरला होता तोच फलंदाज अजय फसाले। स्ट्राइकिंग एंड होती हिटमॅन ऑफ चिंचपाडा। ओहो स्लो वन डिलिव्हरी फसवला गेलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलाय। ओहो क्या बात आहे। स्लो वन डिलिव्हरी मोठा मासा गळा लागतोय। वाघाची शिकार मैदानामध्ये आणि फलंदाज व्हायला मिळतोय तो गोवान मोहन। मिलिंद फसाले स्ट्राइकिंग एंड वरती फलंदाज आहे मोहन टू मिलिंद। ओहो याला मात्र नक्कीच बॅटची लीडिंग एज लागली होती का पंच। पावसाला चौकार नक्कीच शहापूर असेल, त्याचबरोबर नक्कीच संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील एक मोठं नाव तर विद्यमान सरपंच गोठेकर ग्रामपंचायतील सरपंच द वन अँड ओनली गणेश कांबडी साहेबांचा शुभागमन झालाय। यावेळी मात्र नक्कीच मिस टाइम चोक फटका फसलेला आहे। इथे मात्र झेर मात्र कॅरी केला जातोय आणि गडी होईल फेल। फलंदाज गॉन। धक्का लागलेला पाहायला मिळतो तिसरा। मिलिंद फसाले बॅक टू पवेलियन आणि न्यू बॅटर बॉक्सला दीपक शकाल। यावेळी नक्कीच पाहू शकाल चेंडू निघून चाललाय फाईन लेग क्रीज मध्ये आणि चेंडू सीमा रेषा बाउंड्रीच्या बाहेर। छत्रपतींचा छावाने आलाय 4 धावा या चौकारच्या मध्ये। चौथ्या षटकाला होईल सुरुवात। गोलंदाज पाहू शकाल यश निरगुडा येतो, यशवंत निरगुडा। एसपी स्पोर्ट्स साखरवाडा टीमचा हा चौथा गोलंदाज। पाहूया या षटकामध्ये किती धावा जमू इच्छितात। गोलंदाज सज्ज याला स्विंग अँड मिस स्पेस मध्ये बीट केले। क्षेत्ररक्षक आले तिकडे होणार नाहीये चुकी। फलंदाज गॉन। नीलू परेश शेवाले नक्कीच उपस्थित तिकडे। निलू यांचे नक्कीच मोठे भाऊ परेश शेवाळे यांनी चुकी करत नाहीये। धक्का लागतोय आता मात्र चौथा। 4 गडी बाद धावसंख्या 28। न्यू बॅटर पाहू शकाल हॅट्रिक साठी 501 रुपयाचे कॅश प्राइज आदरणीय कालुरामजी दाजू शेवाळे साहेबांकडून आलेले आहे। हॅट्रिक साठी 500 रुपये। याला मात्र बॅटची लीडिंग एज आणि फलंदाज झालाय फेल। नक्की त्याची हॅट्रिक आहे मित्रांनो। जर हॅट्रिक घेतली तर कालुराम दाजू शेवाळे कसं पाहू शकाल 5 गडी बाद धावसंख्या 28। गोलंदाज सज्ज पुन्हा यश ज्ञानूसाठी ज्ञानेश्वर फलंदाज। यावेळी मात्र नक्कीच पाहू शकाल वाईड बॉल। नक्कीच फलंदाज बाद। 1+1 विकेट, 1 धाव सुद्धा जुळी जाईल। वाईड बॉल प्लस विकेट रन्स येईल आणि विकेट सुद्धा येईल। ती ट्रॉफी पाहू शकाल यस 6 गडी बाद 29। यस कालुराम दाजी शेवाळे साहेबांचा शुभागमन। हॅट्रिक साठी नक्कीच 500 रुपये लावलेले आहेत।
हो याला मात्र वाईट बॉल, रन्स मात्र मिळतील. याला मात्र नक्कीच पाहू शकाल वाईट बॉल प्लस विकेट. A1+1 पुन्हा एकदा जुळली जाईल धाव फलकावर. धाव संख्या 30. धक्का लागलाय पाहू शकाल ती 7वा. 7 गडी बाद धाव संख्या 30. न्यू बॅटर जरा धावत जायचंय जरा. ओहो याला मात्र नक्कीच मिस साईडचा फटका फसलेला आहे. यश होतोय आणि झेल मात्र नक्कीच कॅरी केला जातोय. धक्का लागतोय 8वा. 8 गडी बाद 30. रुपेश न्यू बॅटर. नक्कीच गोलंदाज सज्जन पुढे यश. रुपेश हा फलंदाज. डॉट बॉल आणि नक्कीच पाहू शकाल पहिली इनिंग तर संपलेली आहे. पहिली इनिंग तर नक्कीच संपलेली आहे. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी नक्कीच पाहू शकाल 31 धावांची गरज. 24 बॉल 31. थोड्याच वेळात मान्यवर तर वैयक्तिक पहिलं सांगते पहिले षटक गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज दीपेश. गोलंदाज दीपेश सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल स्क्वेअर कडे अप्रतिम ड्राईव्ह. चेंडू निघून चाललाय थर्ड मॅन मध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय. एक सिंगल दुसऱ्या धावासाठी पाहू शकाल फेकी थोडीशी लेट राहिली आहे आणि चेंडू उचलल्यावर फेकी करणार. 2 धावा धाव फलकावर संघाचा श्री गणेशा. अकाउंट ओपन झाली. धाव फलकावरती 2 बिनगडी बाद 2. चांगला पार्टी अध्यक्ष एस भास्करजी जाधव सरांचा सुद्धा शुभ आगमन होते थोड्याच वेळात पाहू शकाल. नक्कीच आपण 1 मिनिट पंच नक्कीच स्क्रीनवरती पाहू शकाल भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष भास्करजी जाधव साहेब असतील. त्याचबरोबर पाहू शकाल एक नडगावचा बुलंद आवाज, शहापूरचा बुलंद आवाज, द वॉइस ऑफ नडगाव राम जागरे सरांचं शुभागमन साध होत आहे. पाहू शकाल एक मोठी मान्यवरांची नांदी आली. पाहू शकाल प्रमुख मान्यवरांचं सहर्ष स्वागत सुस्वागतम स्वागतम. पाहू शकाल या आतिषबाजी फटाके पाहू शकाल या व्यासपीठावरती थोड्याच वेळात पाहू शकाल. ज्या आतुरता होती सकाळच्या सत्रापासून जी आतुरता होती ती मात्र आतुरता आता संपलेली आहे. भास्करजी जाधव साहेबांचं शुभागमन त्यातून रामजी जागरे सरांचं शुभागमन झालंय. वेलकम या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत सुस्वागतम स्वागतम स्वागतम. अतिथी देवो भव. पाहू शकाल सहर्ष स्वागत सुस्वागतम स्वागतम स्वागतम. याच व्यासपीठावरती नक्कीच प्रमुख मान्यवर असतील रामजी जागरे सर असतील. त्याचबरोबर भास्करजी जाधव साहेब असतील, गणेशजी कांबडी साहेब असतील, अरुणजी माझे साहेब असतील, अरविंदजी माझे साहेब असतील, ततुजी शेवाळे साहेब असतील. या सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण स्थानपन्न व्हायचंय. वेलकम या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत सुस्वागतम स्वागतम. धन्यवाद. सामना पाहायला मिळतो दी ग्रँड फिनाले मेगा फायनल. एका बाजूला एसपी सोड साखरपाडा तर दुसऱ्या बाजूला शिवप्रतिष्ठान चिंचपाडा संघ. यस गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज सज्ज दीपेश. याला मात्र नो बॉल पंचांनी केले दंडित. इट इज अ नो बॉल आलाय. पुढील चेंडू आहे फ्री हिट. प्रेक्षकांनो बघा नीट. या एका एक्स्ट्रा धन रन्स ने मात्र धाव फलक जातोय 4 आकड्यावरती. 31 चं टार्गेट आहे. दे फायनल पाहू शकाल. एका बाजूला साखरपाडा दुसऱ्या बाजूला चिंचपाडा. येस फ्री हिट ची चान्स. दीपेश फलंदाज आहे. याला मात्र आडवा बॅटने चांगला असा कडक प्रहार. क्षेत्ररक्षक दूरवरती राहिले. चेंडू निघून चाललाय बॅकवर्ड स्वर्लिंग बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय लगातो चौकार. समीकरण पाहू शकाल 17 बॉल 21. आता मात्र काशीनाथ साखरपाड्याची रन मशीन ज्याला म्हटलं जातं तो फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहे. ओहो रिवतचा फटका. स्विच इट अटेम्प्ट. व्हाट अ शॉट पाहू शकाल आणि चेंडू निघून चाललाय थर्ड मॅन रिझन मध्ये आणि चेंडू वार फार फरार आणि चेंडू सीमा पार. लगातो चौका. चौकार चौकार 4 धावा. लाजवाब स्ट्रोक. शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटचं मात्र तोंड उघडलं. फॅस ओपन केलं आणि स्विच इटचा नजराणा पाहू शकाल. रिवतचा फटका हा चौकार.
16 बॉल 17चं इक्वेशन समीकरण पाहू शकता. 16 बॉल 17. सोळा बॉल 17चं इक्वेशन समीकरण पाहू शकता. 16 बॉल 17. यस गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा भावेश. मिलिंद फसाळे पावशाल विकेट कीपर यष्टीरक्षक व्यावसायिक खेळाडू आहे. पेशाने ते इंजिनियर आहेत. परंतु आज आपल्या गावासाठी पावशाल गावाच्या टीमसाठी गावाच्या सन्मानासाठी कारण ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला जाईल तर हे पैशासाठी नाही तर गावाच्या सन्मानासाठी खेळले जाते मित्रांनो. 16 बॉल 17चं इक्वेशन राऊंड द विकेट भावेश. याला मात्र स्लो वन डिलिव्हरी पावशाल काशीनाथ यांना फसवलं गेलं. चेंडूवाला डॉट बॉल. यस 15 बॉल 17चं इक्वेशन समीकरण पाहू शकाल. गोलंदाज सज्ज राऊंड विकेटने मार करतायत चिंचपाडा एंड कडनं भावेश. स्टेट डाऊन ग्राउंड ओव्हर द बॉल आणि फटका फसलाय मिस स्ट्रोक. ओहो सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र बॉल मात्र कॅरी केला जातोय आणि लागलेली पहिली विकेट आणि पहिला विकेटचं पतन काशीनाथ शेवाळे. बॅक टू पवेलियन. सेकंड अटेम्प्ट मध्ये पाहू शकाल लाजवाब गॅदर केलं गेलं. पहिल्या अटेम्प्ट मध्ये दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र नक्कीच बॉल मात्र कॅरी केला गेलाय. चला न्यू बॅटर पाठवायचं लवकरात लवकर. एक गडी बाद 14. बॅटर पावसाल किशोर जातोय इन नेट नंबर 3 वरती. त्याचं कारण मात्र ओव्हर द बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका सजवायचा होता. ज्ञानू अर्थात ज्ञानेश्वर तिकडे क्षेत्ररक्षक होता आणि त्यांनी केली नाही चुकी आणि काशीनाथ शेवालेला मात्र तंबूच्या आसऱ्याला धाडलाय. धक्का पहिला. एक गडी बाद 14. चौदा बॉल्स आणि 17 धावांची गरज. 14 बॉल 17 धावा. चौदा बॉल 17चं इक्वेशन राऊंड द विकेट येतील. गोलंदाज सज्ज आडवा बॅटने चांगलासा फटका पावशाल. स्वीप शॉट सजवला गेला. क्षेत्ररक्षक थोडंसं आले. फंबलिंग पाहायला मिळते. दुसरा प्रयत्न पावशाल. डायरेक्ट थ्रो. हो क्या बात आहे. कमाल लाजवाब. लागलेली दुसरी विकेट. 1+1 विकेट. मला तर वाटतं या दुसऱ्या धावेची गरज काय होती आणि फलंदाज गॉन. किशोर शेवाळे बॅक टू पवेलियन. सहजासहजी जिंकायचं नाव घेत नाहीयेत साखरपडा संघ तर दुसऱ्या बाजूला हार मात्र मानायला तयार नाहीये चिंचपाडा संघ. आता न्यू बॅटर पावशाल मिस्टर सिक्सर किंग ज्याला ओळखला जातो. या नडगाव विभागातील एक दादा टीम आहे. त्या विभागातील टीमला मधला एक स्टार खेळाडू उदय निरगुडा मिस्टर फिनिशर. आता मात्र नक्कीच मिस्टर फिनिशर रोल अदा करायचा त्या फलंदाजाला. सहजासहजी मिलिंद फसाले सुद्धा सांगतायत नांदगाव टीमचा हा कर्णधार आम्ही सुद्धा नक्कीच लांबवरचा प्रवास करण्यासाठी आलोय. कशासाठी तर जिंकण्यासाठी. 2 गडी बाद 15. 13 बॉल आता मात्र 16चं समीकरण असेल. 13 बॉल करायच्या त्या गोळा फक्त 16. न्यू बॅटर उदेश निरगुडा मित्रांनो. सहजासहजी सामना सोडणार नाहीये मित्रांनो. आता मात्र ज्ञानेश्वर फलंदाज मात्र स्टे हिटला आलाय. लॉंग ऑफ मध्ये त्या क्षेत्ररक्षकाला मात्र ठेवलं गेलंय. तर दुसरा क्षेत्र डीप एक्स्ट्रा कव्हर. एक स्लिपला एक 5 स्लिपला तर एक कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये क्षेत्र रचनाची पाहू शकाल. गोलंदाज कुठल्या प्रकारचे चेंडू टाकतोय याच्यावर हा चेंडूचा निर्धार असेल. ओहो यावेळी मात्र फलंदाज बीट आणि यष्टीरक्षक बीट. चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमा पार. पकडा खेळ जिंका मॅच आणि इथे मात्र पाऊशाल बाईच्या स्वरूपात आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहू शकाल. आता मात्र विकेट कीपरचा नजराणा पाहू शकाल मिलिंदच्या मार्फत. चुकीला माफी नाहीये. एक चुकी तुम्ही या स्पर्धेच्या बाहेर जाऊ शकता. बारा बॉल 12चं समीकरण आहे. 12 बॉल 12चं इक्वेशन आहे. 12 बॉल 12. चला घाई करूया मित्रांनो. प्रमुख पाहुणे सुद्धा उपस्थित मान्यवर त्यांचा सुद्धा सत्कार करणं बाकी आहे मित्रांनो. आलेल्या पाहुण्याचा सत्कार करणं हे आमचं कर्तव्य आहे. अतिथी देवो भव. चला घाई करायचे मित्रांनो. 12 बॉल आणि 12 धावेची गरज. पाहूया राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे क्रीज वरती. यशवंत आणि
उद्याची जोडी आहे मैदानामध्ये. सर्व प्रेक्षकांच्या नजरा या मॅच वरती. पाहुशाल श्री गणेश दोनगर चषक 2024. नक्कीच पाहुशाल 12 बॉल 12चं समीकरण इक्वेशन आहे मित्रांनो. शहापूर तालुका कला क्रीडा असोनच्या नियमानुसार स्पर्धा खेळवल्या. स्पर्धेमध्ये 50 टीमने मात्र सहभाग घेतला. त्या 50 मधून नक्कीच 5 संघ आम्हाला सुपर 5 स्टार 5 मध्ये अर्थात सेमीफायनल मध्ये. 5वा क्रमांक आवळे बी संघ, 4था पारतोषेक टीम खांडीचा पणा, 3रं भगवान खंडवी यांचा संघ. दोनगर संघ यावर मात्र लोअर फुटाचा चेंडू पिकअप शॉट आला नाही. एक सिंगल जुळली जाईल. क्षेत्ररक्षक आले तिकडे मारुती आणि एक सिंगलच्या मध्ये धावली जाते. ते 20च्या घरामध्ये 11 बॉल 11 धावेची गरज. प्रत्येक चेंडूवरती मात्र एक एक सिंगल. 11 बॉल्स आणि 11 धावेची गरज. यस 11 बॉल 11चं समीकरण पाहुशाल. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. ज्ञानू तयार गोलंदाज पाहू शकाल. सामन्याला उदेश निरगुडा आहे. त्याही 11 बॉल 11चं समीकरण पाहू शकाल. याला मात्र नक्की स्क्वेअर कट सजवताना पाहायला मिळत आहे. पाहुशाल 11 बॉल 11. क्रिकेट खूप बदलत चाललाय भास्करजी जाधव सर. नक्कीच पाहुशाल पहिल्या काळामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग नव्हती. आताच्या काळामध्ये लाईव्ह पाहू शकता. संपूर्ण जगभरात कुठेही जाऊ शकता. तर तुम्ही नक्कीच पाहुशाल कुठेही ट्रॅव्हल करू शकता. तुम्ही मॅच पाहू शकता. पण पूर्वीच्या काळामध्ये असं नव्हतं. हे खूप पाहुशाल 10 बॉल 11. गोलंदाज सज्ज. याला मात्र नक्कीच मिस टाइम स्ट्रोक. फटका फसलाय. टॉप एज लागलेला आहे. क्षेत्ररक्षक आलाय. ओहो झेलच सोडलाय की मॅचच सोडलीये. 2 धावा धाव फलकावर. मॅचच नक्की सुटलेले. आता मात्र चिंचपडा संघाने पकडा कॅच जिंका मॅच. कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटमध्ये झेल सोडले जातात. क्रिकेटमध्ये मॅचेस सुद्धा सोडले जातात. 9चं समीकरण पाहुशाल. 9 बॉल 9. उदेश निरगुडे यांचा झेल मात्र सोडलेला आहे. आता मात्र चिंचपडा संघाची सुट्टी नाहीये. यस गोलंदाज सज्ज उदेशसाठी. यावेळेस नक्कीच पाहुशाल बॅट तर मात्र फिरवली ती चेंडूवाला डॉट. नक्कीच ती जर कॅच घेतली असती तर खूप मोठं कमबॅक केलं असतं. ब्रेक थ्रू आला असता तर ती झेल कॅरी केली गेली नाही. 8 बॉल 9चं इक्वेशन पाहुशाल. 8 बॉल 9चं इक्वेशन. आठ बॉल 9. गोलंदाज सज्ज ज्ञानू. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा फटका बसलाय. मिस टाइम स्ट्रोक. पोचलाच गेला नाहीये. चेंडू नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक दूरवरती राहिली आहेत. 2 धावा धाव फलकार जुळल्याचा धावसंख्या दोन्ही पुढे जाते. 24 ऑन द बोर्ड. 24 धावसंख्या. दगड मध्ये शांतता ठेवायची साखरवाडा संघ. 7 बॉल 7चं इक्वेशन. 7 बॉल 7. 7 बॉल 7. 7 बॉल्स नेडेड टू 7 टू विन. पाहू शकाल प्रथम क्रमांकाची ट्रॉफी कोणत्या गावाला जाते. एका बाजूला साखरवाडा, दुसऱ्या बाजूला चिंचपाडा. याच्यासाठी लागलेली चुरस घमात आणि युद्ध द्वंद्व पाहायला मिळत आहे. 2 गडी बाद 24. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा ज्ञानू. आमच्या कॅमेरामॅन एंड कडनं, आमच्या व्यासपीठ मंच स्टेज एंड कडनं तयार गोलंदाज ज्ञानू. 7 बॉल 7. उदेश निरगुडा. ओहो चांगलासा सेन्सिबल ड्राईव्ह पाहू शकाल. सन्मान दिला जातो चेंडूवरती. एक सिंगल. दुसरा धावचा प्रयत्न पाहू शकाल. डायरेक्ट थ्रो आहे का. थ्रो थोडासा लेट राहिलाय. 2 धावा धाव फलकार जुळला जात आहे. षटक क्रमांक नक्कीच झालाय. 3रं समाप्त आणि 3 षटका अखेरी धावसंख्या पाहायला मिळते ती 26. 2 गडी बाद 26. 6 बॉल 5चं इक्वेशन समीकरण पाहू शकाल. ती ग्रँड फिनाले पाहू शकाल. 6 बॉल 5चं इक्वेशन. चला टीम मीटिंग करायची नाहीये. 6 बॉल्स आणि 5 धावांची गरज.
यस नक्कीच पाहू शकाल सूचना येते दोन्ही संघांसाठी नोंद घ्यायचे. जर मॅच झाली ना स्टंप घेऊन गेले तर तुम्हाला 2000 रुपये कपात केली जाईल. नोंद घ्यायचे नक्की या स्पर्धेचे आयोजक यांच्याकडे सूचना येते जर स्टंप घेऊन गेले तर 2000 रुपये कमी दिले जातील. ही स्टंप आम्हाला लागणार आहे मित्रांनो. सातत्याने आमची स्पर्धा होत असते या मैदानामध्ये. स्टंप मात्र आम्हाला लागतील. स्टंप जर घेऊन गेले तर नक्की तुम्हाला 2000 रुपये कमी दिले जातील. 6 बॉल 5चं इक्वेशन समीकरण पाहू शकाल मित्रांनो. हवे झेप घ्यायची असेल तर पक्षासारखा बळ हवा. हवे झेप घ्यायची असेल तर पक्षासारखा बळ हवं. दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशा एवढं धाड असावं. पाण्यात झेप घ्यायची असेल तर माशासारखी कळावी. षटकार चौकार मारायचे असेल मात्र तुमच्या मनगटामध्ये क्षमतावी. ती क्षमता मात्र आता दाखवावी लागेल. आपल्या संघाला जर जिंकायचं असेल तर नक्कीच पाहू शकाल. अभी नाही तो कभी नाही, करो या मरो, डू और डाय सिच्युएशन. पाहू शकाल 6 बॉल 5, करो या मरो. पाहू शकाल तुम्हाला पडावं लागेल, झटावं लागेल, नक्कीच मारावं लागेल, काहीतरी करावं लागेल आपल्या टीम साठी, नाही तर गावाच्या सन्मानासाठी. एका बाजूला साखरपडा, दुसऱ्या बाजूला चिंचपाडा. 6 बॉल्स आणि 5 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. चला घाई करायचे मित्रांनो. 6 बॉल 5 घड्याळामध्ये नक्कीच पाहू शकाल 4:26 झालेले आहेत. सहा बॉल 5. गोलंदाज सज्ज. चिंचपाडा एंड कडनं गोलंदाज सज्ज. हाफ ट्रॅकर बॉलला मात्र उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे. ओहो केला गाय. चुकी आणि चुकीला माफी नाहीये. धक्का लागतोय तो आता मात्र. तिसरा 3 गडी बाद. धाव सगळ्या 26. सामना अजून संपला नाही कारण मी अजून जिंकलो नाहीये. याचं उत्तर मात्र देताना चिंचपाडा संघ. आता मात्र 5 बॉल 5चं समीकरण इक्वेशन आहे. मॅच कशी असावी तर मॅच अशी असावी. न्यू बॅटर पाहू शकाल. देवा जातोय अर्थात जितू देवा जातोय. 5 बॉल 5चं समीकरण येऊन ठेपले आता मात्र. पाच बॉल 5चं समीकरण इक्वेशन आहे. 5 बॉल 5. मिलिंद फसाले मात्र प्रत्येक चेंडूवरती मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती मात्र 450 लोक नक्कीच हा सामना लाईव्ह पाहत आहे. या 450 लोकांचं सुद्धा सहर्ष स्वागत. युट्यूब द्वारे 450 लोक पाहत आहे. पाहू शकाल श्री गणेश दोनगर चषक पाहायला मिळतोय. 5 बॉल 5चं समीकरण इक्वेशन. मोठी लढत पाहायला मिळते. मोठा द्वंद्व पाहायला मिळते. जणू काही युद्धाचा आभास पाहायला मिळतोय दोन्ही टीमच्या दरम्यान. एका बाजूला साखरपडा, दुसऱ्या बाजूला चिंचपाडा. 5 बॉल 5. 5 गेंद में 5 रन की जरूरत. 5 डिलीवरी नेडेड टू 5 टू विन. यस गोलंदाज सज्ज. ओहो डॉट आलाय बॉल. डॉट आलाय बॉल. 4 बॉल 5. क्रिकेट यालाच तर म्हटलं जातं. क्रिकेटचा जिवंत आणि ज्वलंत उदाहरण यालाच तर म्हणतात क्रिकेट. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलणारा क्रिकेट म्हणजे. सर्व काही सुटेल परंतु क्रिकेटचं व्यसन सुटणार नाहीये. पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये कोणी जॉबवर नसेल गेलं, कोणी कॉलेजला नसेल गेलं, पाहू शकाल कोणी ड्युटीवर नसेल गेलं. तो नाद म्हणजे क्रिकेट. 4 बॉल 5. काही सामना पाहायला मिळतोय. 4 बॉल 5. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा 4 बॉल 5चं इक्वेशन समीकरण पाहू शकाल. सेट डाऊन बॉलला मात्र लावलाय. एक सिंगल जुळली जाते. एका सिंगल वर जुळली जाईल. आता मात्र 3 बॉल 4ची समीकरण. मेगा फायनल कोण घेऊन जाणार 20,000 रुपये आणि कोणच्या पदरी पडेल 10,000 रुपये. परंतु पैशासाठी नाही, ग्रामीण टेनिस क्रीडा ट्रॉफीसाठी पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कोण घेऊन जाणार याच्यासाठी लागलेली चुरस. मिलिंद फसाले मात्र पाहू शकाल आपल्या टीम साठी एक व्यावसायिक गटाने एक इंजिनियर आहेत. आज मात्र नक्की जर कर्णधार असेल, यष्टी रक्षक असेल, स्वतः संघ संघ मालक पाहू शकाल. प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक गोलंदाजाला कान मंत्र देतोय. यासाठी साइड स्क्रीनच्या नक्कीच पाठीमागे जे पिकअप लागले थोडीशी पुढे घ्यायचे. याचा थोडीशी पुढे घ्यायचे कारण नक्कीच ते रिफ्लेक्शन होते. जरा नोंद घ्यायचे. थोडीशी पुढे घ्यायचे कारण कॅमेरामध्ये नक्की थोडेसे रिफ्लेक्शन होते.
सहकार्य करायचंय दादा, धन्यवाद. जाऊया मॅच कडे. 3 बॉल 4. मिस्टर फिनिशर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला हार सोडायला तयार नाहीयेत, हार मानायला तयार नाही चिंचपाडा संघ. एका बाजूला साखरपडा चिंचपाडा. 3 बॉल 4. हो यावेळी मात्र नक्कीच पाहू शकाल मिळणार नाहीये धाव. 2 बॉल 4. 2 गेंद में 4 रन की जरूरत. ये प्रभु ये क्या हुआ. कॅमेरामॅन फोकस करो. 2 बॉल 4. 2 बॉल 4 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. हृदयाची धडधड काळजाचा ठोका धक 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 वाढतोय. पुन्हा एकदा नक्कीच पाहू शकाल. 2 बॉल 4 चं समीकरण इक्वेशन. एका बाजूला साखरपाडा दुसऱ्या बाजूला चिंचपाडा. 2 बॉल 4. परंतु सामना मात्र फायनल कशी असावी तर फायनल अशी असावी. 2 बॉल 4. गोलंदाज सज्ज. रुपये 2 बॉल 4. बॉलला मात्र उडवायचं होतं. ओहो क्या बात आहे. मिळणार नाही धाव. 1 बॉल 4. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 4. काय सामना होता. 24 बॉल जाधव साहेब 31 रनची. परंतु क्रिकेट आहे काही होऊ शकतं. 1 बॉल 4. आता चौकार किंवा षटकार तर मारावाच लागेल. डू ऑर डाय. अभिनय तर कभी नाही. कारण तुम्ही काल किती ट्रॉफ्या मारल्या त्याला महत्व नाही. तुम्ही वर्तमान कालात कोणता खेळ खेळता त्याला महत्व आहे. साईडला राहायचंय मित्रांनो. जरा प्रेक्षक आहे ते साईडला व्हायचंय. जरा सहकार्य करायचंय. 1 बॉल 4 धावेची गरज. हा बॉल नक्की जाता मात्र 20,000 आहे जाधव साहेब. 1 बॉल 4 धावेची गरज. एका बाजूला फिनिशर आहे. या सामना हिरो करायचा असेल तर मात्र चांगला बॉल मात्र बॅटवर कनेक्शन पाहायला मिळेल. श्री गणेश दोनकर चषकातील शेवटचा बॉल. 1 बॉल 4 धावेची गरज. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. मोठी लढत पाहायला मिळते. बॉलला मात्र उडवलाय. क्षेत्ररक्षक आलेत. शो क्या बात आहे. इट इज अ ब्रँडेड फटका. षटकार 6 धावा. मिस्टर सिक्सर किंग काम म्हटलं जातं. आणि याच जागरे सर नक्कीच याच फलंदाजाला मी सिक्सर किंग असं नाव दिलंय. मिस्टर फिनिशर आणि मिस्टर फिनिशर आता रोल करतोय. इट इज अ उदेश निर्गुण ठरतोय या मॅचचा.